टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरती अभाविपच्या विद्यार्थ्यांकडून महाआक्रोश मोर्चा जो आहे तो काढला जातोय। आपण पाहतो की पुणे, नगर, नाशिक त्याचबरोबर संभाजीनगर या जिल्ह्यांमधले पुणे विभागातले सगळे अभाविपचे विद्यार्थी जे आहेत ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जमलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने हे सगळे विद्यार्थी जे आहेत मुख्य इमारतीकडे जात आहेत। जवळपास 61 मागण्या ज्या आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि 61 मागण्या घेऊन हे सगळे विद्यार्थी मुख्य इमारतीवरती आंदोलन करत आहेत। काय प्रमुख मागण्या काय या ठिकाणी या विद्यापीठाची परिस्थिती अंधेर नगरी आणि चौपट राजा अशी परिस्थिती झालेली आहे। मुलींना मोफत शिक्षणाची योजना सरकारने जाहीर केली, पण या विद्यापीठातल्या बहुतांश महाविद्यालयांमध्ये ही योजना अस्तित्वातच नाहीये। या ठिकाणी परीक्षा विभाग जर आपण विद्यापीठाचा बघितला पूर्णपणे डळमळीत झालेला आहे। कुठले निकाल वेळेत लागत नाही, पुनर्मूल्यांकन वेळेत होत नाही, विद्यार्थ्यांचे निकाल बदलून येतात, विद्यार्थी प्रेझेंट असताना अब्सेंट दाखवतात। इथं मूलभूत सोयी सुविधांसाठी वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतोय। त्यासोबत या विद्यापीठामध्ये परीक्षा नियंत्रक प्रभारी आहेत, इथं कुलसचिव प्रभारी आहे, या ठिकाणी वसतिगृह अधीक्षक प्रभारी आहे। हे विद्यापीठ पूर्ण प्रभारी तत्वावर चालवायचं आहे का कुलगुरूंना, असा प्रश्न या ठिकाणी आम्ही विचारतोय। वेगवेगळे प्रश्न आहेत। मुलींना 100% मोफत शिक्षणाची सरकारनं घोषणा केली, त्याची अंमलबजावणी होते? त्याची 19 जुलैला 2024 साली सरकारने मुलींच्या मोफत शिक्षणाची अंमलबजावणी केली आहे, पण अजून सुद्धा कितीतरी कॉलेजमध्ये महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळत नाही। तर या मोफत शिक्षण मिळत नाही इथे हे विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर कुठलीच ऍक्शन घेत नाही। त्यामुळे आमची ही सुद्धा मागणी आहे की या विद्यापीठ प्रशासनाने त्या महाविद्यालयांवरती कडक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावं। विद्यापीठामध्ये मुलींची सुरक्षितता आहे का, त्याचे काय प्रश्न? म्हणजे जसं विद्यार्थ्यांना या इथे मूलभूत सुविधा मिळत नाही त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना सुद्धा इथे बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं। आता आपण पाहतोय की या सगळ्या विविध मागण्यांसाठी हे सगळे हजारो विद्यार्थी जे आहेत रस्त्यावरती उतरलेले आहेत। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो विद्यापीठामध्ये लावण्यात आलेला आहे, कारण गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी खरं तर पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। मात्र हे सगळे हजारो विद्यार्थी विविध मागण्यांचं निवेदन घेऊन अभाविपचा कुलगुरूंच्या खरं तर मुख्य इमारतीवरती महामोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन तुषार ननवरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।